नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, मी याच्यात अष्टरची रोपं तयार केलेली आहेत, कारण हे माझ्या वहिनीला लागत होते ना, तर त्या म्हटल्या होत्या मला 2-3 रोपं तयार करून द्या. त्यांना गॅलरी म्हणजे याच्यात ठेवायला लागतात, गॅलरी तिथे पुण्याला. तर हे असे फुटवे फुटलेले होते ना, तर त्यापासून मी हे रोपं तयार केलेले आहेत. अगोदर पण केलेले आहेत, आता परत केलेले आहेत आणि खूप छान येतात. तुम्ही तर बघितलेले आहे माझे अष्टरचे फुलं किती छान आले होते. ह्या फुटव्यापासूनच मी रोप तयार केलेलं आहे. आणि आज आहे ना, मी मोहरीपासून एक लिक्विड खत तयार केलेलं आहे, कारण खूप थंडी आहे आणि माझं काय झालेलं आहे ना, की पूर्ण झाडं एकातच म्हणजे एकाच याच्यात लागले गेलेले आहेत. तर काही काही झाडांना पाणी कमी लागतं, काही काही झाडांना जास्त लागतं आणि थंडी पण खूप आहे. तर नाही का, पानं असे पिवळे पडतात आणि फुटवे म्हणजे एवढे नाही असे म्हणावं असे फुटत नव्हते. तरी बघू शकता तुम्ही, छान असं तरी पण आहेत बरे, कारण मी शेणखतं जास्त प्रमाणात वापरते, त्यामुळे तरी छान आहेत. पण काही काही झाडांचे पानं, वांग्याचे पालक होते ते पण थोडासा असा पिवळा पडायला लागला होता, पानं पण गळत होते आणि नवीन असे नाही का चांगल्यापैकी असं फुटून येत नव्हते वांग्याचे याचे झाडं. तर त्यामुळे म्हटलं चला थोडंसं उष्ण खत बनवावं, म्हणून मी मोहरीपासून बनवलेलं आहे. तर ते कसं बनवलेलं आहे मी तुम्हाला सांगेलच नंतर, कारण त्याची खूप काळजी घ्यावी लागते बनवताना बी आणि ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस. तर मी ज्यावेळेस लिक्विड हे करेल त्यावेळेस तर दाखवलंच. तर बघू शकता हे असे वांगे छान आता वांगे लागलेले आहेत. आणि काय होतं, छोटे छोटे वांगे कळ्याना फुलं गळून जातात, म्हणून म्हटलं काहीतरी त्याला ना करून बघावं. हे बघा, खूप छान असे वांगे आणि नवीन नवीन कळ्या पण लागलेल्या आहेत. तर ते काय होतं, पानं पण असे पिवळे पडायला लागले आणि गळतात. नवीन असे जास्त म्हणजे हे नव्हतं होत, फुटत नव्हते, म्हणून मग मी लिक्विड तयार केलेलं आहे. तर ते काय मी आज नाही झाडांना घातलेलं आहे, ते एक दिवस ठेवायचं आहे. तर मी नंतरचा तो व्हिडिओ टाकेलच, तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं बनवलेलं आहे ते खत. तर बघू शकता हे असे आहेत ना. आता तरी पण बरे आहेत, कारण ऊन पण पाहिजे ना झाडांना, ऊन आणि हे पण. तर माझे काय झालं आहे, वर खूप असे मोठे मोठे झाडं आहेत आणि त्याच्यातच हे सगळे झाडं लावलेले आहेत. तर फ्लावर आहे आणि हे बघा, हे पण मी अष्टरचेच रोपं तयार केलेले आहे. मी मागच्या वेळेस पण दाखवले, अशाच प्रकारे केले होते मी ते पण. तर म्हटलं चला थोडंसं उष्ण काहीतरी, म्हणून मी लिक्विड बनवलेलं आहे. ते काय मी आज नाही टाकणार, झाडांना घालणार, एक दिवस ठेवून घालणार आहे. तर नंतर मी कशाप्रकारे बनवले त्याचं पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच. आणि कसं होतं झाडांना काय फरक पडतो ते पण दाखवेल. तर बघू शकता, कारण खूप थंडी आहे इकडे, म्हणजे सगळीकडेच आहे पण आमच्या इकडे जरा जास्तच आहे. आणि त्यात मला ना पूर्ण झाडांना पाणी म्हणजे काही काही झाडांना द्यावं लागतं, काही काही झाडांना नाही का असं म्हणजे. तर त्यामुळे तर खूप म्हणजे असं गार गार आहे. आणि बघा वाटाणा पण आहे, आता तर मस्त लागलेला आहे वाटाणा पण, शेंगा पण लागलेल्या आहेत. तर सर्व मी सर्व झाडांना दिलं तरी चालतं, ते असं काही नाही की एकाच कुठल्या झाडांना, सर्व झाडांना चालतं. तर हे बघू शकता, छान असं पालक पण कांदे पण छान आलेले आहेत. पण काय होतं मग थोडंसं हे होतं ना, म्हणून तर म्हटलं चला मग बनवावं, म्हणून बनवलेलं आहे. तर मी दाखवेलच तुम्हाला त्याचा पूर्ण व्हिडिओ नंतर. तर हे बघा, अशा प्रकारे मी बादलीत मोहरी बारीक फिरून घेतलेली आहे आणि ती पाण्यात टाकून ठेवलेली आहे. तर नंतर मी ते कशाप्रकारे बनवली ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत दाखवेल. तर छान असे गुलाब आहेत, पण असे पिवळे पडायला लागलेले आहेत काही काही पानं, आणि कळ्या पण थोड्याशा नाही का असं म्हणजे हे नाही राहिलेलं त्याला. तर बघू शकता, आणि पालक पण असं नाही का, तर म्हणून म्हटलं करावं. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा, भरपूर असे कळ्या लागलेल्या आहेत, पण काही काही पानं असे पिवळे पिवळे पडायला लागलेले आहेत. तर म्हणून मग एकला हे बघा, हे जास्वंद खूप छान असं आलेलं, याचे फूल पण खूप छान आहेत. त्याला फुल आले की मी तुम्हाला दाखवेलच, कारण ते नवीनच आहे, आत्ताच लावलेलं आहे. आणि गुलाब तर आहेच आपले छान. तसे सर्व झाडं छान आहेत, कारण शेणखत भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे. तर तरी पण अजून म्हटलं बघू आता काय याने काय फरक पडतो, कारण खूप अशी पानगळती व्हायला लागली होती म्हणून. तर बघू शकता वांगे आता नवीन नवीन फुले पण खूप छान आलेली आहेत. आणि नवीन नवे म्हणजे हे वाढ झाली पाहिजे ना त्याची, नुसते तेवढेच म्हणून नाही. आता काय वांग्याचं सीजन पण होत आलेलं आहे. तर बघू शकता छान असे झाडं आहेत. तर चला आपण भेटू परत.